प्रस्तुत करता हॉटेल कल्याणगड फॅमिली रेस्टॉरंट आणि गार्डन व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट पत्ता सातार रोड किनी रोड खेड फाटा इंडियन गॅस गोडाऊन शेजारी सातार रोड. स्मार्ट दिसतो ना हा. कसली ती नालायक मुलं काही कशाचं काय दिवसभर अशीच फिरत असतात. अगदी कॉलेजमध्ये बसतात का नाही ते पण कळत नाही. पण कसला ग हँडसम आहे तो. तू दिसण्यावरती नको पारख करता मुलांची. असल्या भानगडीत पडू नको, वाटोळं होईल. माझं जास्त वाटोळं होत. होय का? मी काय म्हणतोय ना लेग क्विंटलभर शेंगा द्यायचं म्हणतोय. 1700 रुपये भाव चालू आहे. 1700 ना? हो. नको नको, वाढवा म्हणाव जरा. आता सगळीकडे 1700 चालू आहे, आपल्याला कशी वाढवून द्यायचे? असू दे 1700. महागाई पण किती झाली म्हणाव. हो ते आहेच. मी बघतो बोलून नानांशी काय म्हणतात. पण सगळीकडे 1700 रुपये दर चालू आहे. काय ग आज लवकर घरी? हो आले. पप्पा ऐका की हा मला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे. आता काय? सुगीचे दिवस आहेत प्रिया, आता काय मागू नकोस बघ. पप्पा मला पाहिजे. आता काय? मला मोबाईल पाहिजे. आता नाही, लगेच नाही. पप्पा मला सगळं माहिती नाही, इकडे माझ्याकडेच नाही. मला पाहिजे. घ्या की पोरगी म्हणती तर लागतोय पोरीला. तर लगेच शक्य आहे का? घ्या ना पप्पा. बरं बघूया. बघूया नाही. घ्या की. बर घेऊया. काय मग अजून काय चाललंय? काय नाही बघ निवांत. कॉलेज सुटलंय काय? हो आता सुटलोय. परीक्षा कधी? पुढच्या महिन्यात. होय. काय नाही बघ. कोण आलंय बघ. कोण आहे रे? स्वप्न आहे तुझं. अरे असली स्वप्न काय बघताय, जॉबची स्वप्न बघा. हो टॉपर, तुम्ही नका शिकवा आम्हाला. हे जा विसल्या दे फुल. आता बघा माझं डेअरी. ठीक आहे बाबा. हे प्रिया तुम्हाला आवडते. आय लव्ह यू. कॉलेजमध्ये बसा नाही तर घरची तरी काम करा ना. काय आम्हाला शिकवू? अरे अर्धवटच करू नका. अर्ध्यावर जाऊन मोडल आयुष्याचा. हो शेर तुम्ही जावा बघा आयुष्याचे चित्रा. पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, प ग रे ग रे सा, पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, प ग रे ग रे सा. साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग उषा खाली
फोटो तुझा चांद रातीला तुझ्या वेणीतल फूल म्हणून विसावलं मन त्या विसावल्या मनालाही घेना साथीला ग गेला घरात गावभर हिंडतील गाडा वगैरे आय सांग त्यांना बघ काय म्हणतात. हो काय म्हणताय पोरग माझं गाडं वय आणि कुठं वजी वाहिली त्यानं. अरे तुम्हाला काय करायचं करा नुसता लाड आहे ना लाड केला ना तू पोराचा महागात पडल. हो या तुम्ही. बर बाबा दोन्ही चांगले लग्न करून टाक. तुझं पण बरं होईल तुझं पण बरं होईल. काय लागली मदत तर मी करीन. कशाला तुम्ही दोघं त्याच्या डोक्यात काय पण करावताय. त्याला अजून नोकरी ना काय. हो डॉक्टर तुम्ही नका तुमच्या अक्कल चालू. दोन भाऊ म्हणतात ना आपलं करायचं तिच्यावरच लग्न करायचं विषय चालत. अरे जिथं कमी पडत असेल तिथं आम्ही आहे. मग काय टेन्शन नाही. चेस चला करायचं म्हणजे करायचं. जरा मला एक फोन आलाय जरा चालतं तुम्ही जरा ही सगळे मुलं चेक करा आणि घ्या. ओके करून टाकू लवकरात लवकर. किती झाले. हे बघ प्रिया तुझं बर्थडेचं गिफ्ट. ओ थँक्यू. ऐक ना हां आपण लग्न करतो ना. एवढं लवकर अजून कॉलेज तर कम्प्लीट होऊ देत. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर प्रिया. हो. पण आपल्याला पळून लग्न करायचं. पळून घरची परवानगी नाही देणार. अरे पण कसं. तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही. हो मग करायचं. ठीक आहे.
प्रिया ए प्रिया उठ बाई अगं उठ की अग बाई पोरगी कुठे गेली प्रिया ए प्रिया ए काय झालं अहो आपली पोरगी कुठे गेली बघा अहो पोरगी नाही घरात काय पोरगी कुठे गेली असेल इथंच कुठेतरी बघ की पलीकडे पियो ए पियो पियो अहो नाही तिथं पण नाही पलीकडे असेल कुठेतरी बघ पियो कुठं जाते ए पियो पियू काय करायचं अगं अहो, काय झालं काय केलंय पोरीने बघ अहो काय झालं ते तरी सांगा की पळून गेली पोरगी लग्न करणारे असं लिहिलंय याच्यात. अरे देवा काय उद्योग केले काय दादाने लगीन केलं नालाय का कमवायची अक्कल नाही आणि लगीन करून आला शिवाय हे गाबडे लो तुम्हाला कळत नाही का हे समजून सांगायचं म्हणून हे सुवर्णा बघ काय केले अरे पण सांगायचं तरी काय बापाला आम्ही करून दिलं असतं की लगेच हे साम्या हे बघ तुझे उद्योग असू नको बघ तुझ्या तुम्ही जे केलं ना त्यांनी तसंच केलं बघ लगीन करून आले साम्या हे तुमचंच उद्योग आहेत बघ आमच्यासारखं नाही आम्ही रितसर केलंय ह्यो पळून घेऊन आलाय पोरगी पण साम्या त्याला नाही घरात घेणार म्या बरं का दादा असं करू नका लग्न करून आलाय तो कुठं जाणार आहे घ्या घरात तुम्ही त्याला कराल काहीतरी काम धंदा सुवर्णा त्याला घरात घे त्याला बाहेर हाकल मी चाललो छान पोरगी आणली आहे, घरात शोभणारी चला आतमध्ये सुवर्णा बोलव तुझं प्रिया ये बाय बस बस इथं काय ग पोर काय पाहिलं त्याच्यात तेव्हा लगीन केलंस प्रेम आहे आमचं एकमेकांवर पिर हा ग आम्ही दोघं नवरा बायको मजुरी जातो बघ पोटभर जेवण मिळेल यासले पैसे कमवतोय आमची अशी अवस्था हा ना जमीन जुमला ना घर आणि त्याला काय कामाची अक्कल नाही तिथून नुसतं इथं बसून खाते माझ्या पुढं असा प्रश्न पडलाय तुला एक कसं पोसायचं ग हे बघ पोरी मी एक ऐकत आहे म्हणून सांगते आमचं एकुलते एक पोरग आहे म्हणून आम्ही त्याची हाऊस पुरवतो नाही तो जगू शकत नाही तुला जगू शकत तू माझा ऐक तू जा घरी हे बघ पोरी अजून वेळ गेली नाही बघ तू एक काम कर चल माझ्या बरोबर सोडतो तुझ्या आई बापाकडे नाही मी कुठे येणार नाही माझं प्रेम आहे त्याच्यावर मी जगले तरी त्याच्यावर आणि आता मेले तरी त्याच्यावरच हो तुम्ही गप्पा ना माझं मी लग्न केलंय ना मग माझं मी बघतो ना दादा हो दादा कोण आहे हो दादा कोण आहे अहो यांची मुलगी आणि तुमचा मुलगा पळून जाऊन लग्न केलंय त्यांनी आहेत आतमध्ये या आतमध्ये बोलूया या की या हे बघा पाहुणं आम्ही आमच्या पोरीला घरी घेऊन जायला आलोय काय म्हणणं आहे तुमचं चल पोरी घरी चल जागा पोरी तू अजून काही जग बघितलं नाही बघ जा तू जावा तिला घेऊन अगं नको असं करूस
चल घरी. हे बघा आता काय होऊ शकत नाही, आम्ही लग्न केलंय. मान्य आहे, पण आपण रितसर लग्न लावून देऊ की. पियू चल ना घरी आत्ताच्या आत्ता. मी ओळखत नाही तुम्हाला. पियू मी कुठे येणार नाही. आणि तुम्ही आम्हाला त्रास दिला ना तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ. पुरी ए पोरी, काय बोलते जन्मदाते आई बापाला? ओळखत नाहीस व्हय? कुठल्या जन्माचं पाप आहे? आमच्या पोटचा गोळा जन्मदाते आई बापाला ओळखणं झालंय. पोरी नको ग आई बापाला दुखून. बघ त्यांच्याकडे जरा. ए प्रिया, तुझा बाप लय वर्षापासून माझ्याकडे गडी आहे. तू लहान असल्यापासून तुझ्या आईला झालेला त्रास आणि तुझ्या बापाची तडपड मी बघितली आहे. पोरगा होता पण पोरीसाठी नवस केला तुझ्या बापानं. डॉक्टर म्हणाले एकतर बाळ वाचेल नाहीतर आई वाचेल. तुझ्या बापानं जमीन गहाण ठेवून पाण्यासारखा पैसा उचलाय. आई आत मृत्यूशी लढत होती, बाप बाहेर रडत होता. इतकी हौसमौज करून तू असं पान फेडलंस यांच्या प्रेमाचं. तुझ्या एका चुकीनं बापाने आयुष्यभर कमवलेली इज्जत धुळीच मिळाली. पिढीला कलंक लावलायस तू. 18 वर्षात जर तू या क्षणिक सुखासाठी सोन्यासारख्या आईबापाला जर विसरत असशील, हे काय बरोबर नाही. ही काय ऐकणार नाही. चला आपण निघूया. भाऊ आम्हीच संस्कार द्यायला चुकलो पोरीला. सुखी राहा पोरी. चला राहू दे. सुखी राहा. कुठं होतास तू? अरे कुठं होतास? लगीन झाले, बायको आणलीस तू इथं, तरी अक्कल नाही का? येऊन आला सर. तुम्हाला काय करायचंय? मी काय बी करीन. अरे नाही की जरा सुधर सुधर, नाही तर घे बायकोला, जा तिकडे बाहेर. जाईन मी, वेगळा राहीन. राहा चल. तुम्ही नका मला सांगू, स्वतःच्या आता जीवाला जास्त बोलू का खाची काळ पडेल. याला कधी अक्कल येणार कुणाच्या गावड्याला? अहो काय चाललंय हे बाहेर? काय नाही, आपण इथं राहायचं नाही आता प्रिया. हो पण काय झालं काय? नाही राहायचं इथं आपण. अहो आपण काय कमवत नाही, काम धंदा नाही, कसं चालायचं असू दे, आपलं? काय असेल ते बघू, पण ह्या किरकिरीत नाही राहायचं आता. अहो पण झालंय. अहो ऐका तरी. अहो अहो ऐकताय का? काय तर सामान आणताय का आपल्याला? प्रिया, आता तर माझ्याकडे पैसे नाहीत. आपण असं करता का, मी काहीतरी कामाचं बघतो, तोपर्यंत आपण तुझ्या गळ्यातले घाण ठेवता का? किती दिवस चालणार याच्यावर असं? अगं पण मी कामाचं बघतो, पण आता तोपर्यंत तरी. ठीक आहे घ्या. अहो जरा काम धंद्याचं बघा. घरातलं सगळं सामान संपलंय. गळ्यातलं घेऊन गेला होता, त्यानं आणलेलं सामान पण सगळं संपून गेलंय. बघतो मी, चाललंय माझं. कधी बघताय? बघतो.
समीर भाऊजी. हा प्रिया बोल. जरा काम होतं तुमच्याकडे. हा बोल की बोल. ते जरा आमच्या यांना समजून सांगा ना. काम धंदा करत नाही, जरा तुमच्यासोबत काम बघा ना त्यांना. घरची अवस्था लय बिकट झाली आहे. खायला अन्न पाणी नाही. जरा तुमचं ऐकतील, जरा समजून सांगा ना त्यांना. प्रिया मी बोलून बघतो त्याला, पण तो माझा ऐकलच असं मला नाही वाटत. तरी पण नको तू काळजी करू, मी एकदा बोलतो त्याला. हो द्या इकडे, मी बोलते. हॅलो, हा बोल प्रिया. अगं दीक्षा, ते जरा भाऊजींना सांग ना. जरा आमच्या यांना समजावून सांगायला. जरा भाऊजींसोबत कामाचं बघ ना त्यांच्या काहीतरी. घरची अवस्था लय बिकट झाली आहे. खायचं वांदे व्हायला लागले. हे बघ प्रिया, आधीच तू खूप मोठी चूक केलीयस. आता सगळं काही तुलाच पाहायचंय. तू त्यांच्यावर अवलंबून राहू नकोस. तरी पण ठीक आहे, आम्ही दोघे बोलून बघतो त्यांच्यासोबत. सांगतो त्यांना आम्ही. बरं ठीक आहे. हां चालेल, ठेवू. हां हां. चार दिवस माहेरला जाऊन आले की अगदी खुश आहेस. आय आय हो हो हो. काय रे? काय काम? आमचं नाही काय काम. काम तुझंच आहे. बस ये. हे बघ विशाल, लव्ह मॅरेज तर आम्ही पण केले, पण आम्ही घरच्यांच्या मर्जीने केलं. पण तू पळून लग्न केलेस आणि आज तू तुझ्या बायकोकडे बघा ना. पण अरे वाईस थोडंसं का कळ ना तुला. आज तू पळून लग्न केले, तुझ्या बायकोकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन चांगला नसणार आहे. बरोबर का नाही दीक्षा? तुम्ही आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. आम्ही आमच्या प्रेमाचा त्याग करणार होतो. 6 महिने थांबलो, नंतर घरच्यांनी आमचं लग्न लावून दिलं. हे बघ, तो समाज आहे ना तुझ्याकडे अवघ्यात माणूस म्हणूनच बघणार आहे. तू तुझ्या एका चुकीनं ना तुझ्या भविष्यातली लाख कार्य थांबवलीस. पण मी केलं लग्न, त्यात काय बिघडलं? अरे तुझ्या संसाराचं भविष्य अंधारात आहे. का कळ ना तुला? नका असं वागू भाऊजी. जरा ऐका, बायकोकडे बघा, त्या काय अवस्था झाली तिची. माझं डोकं आता फिरायला लागले. माझं मला कळतंय काय करायचं. जा तुम्ही. पोरीने तर कशाला त्याच्यावर लग्न करायचं. तिच्यावर अशी वेळ आली असती का? नाही तर काय बाया, त्याला तरी कळतंय का करून आणली आणि सांभाळायची कळतंय का? अहो पण पोरीला पण कळ ना का कसं पळून जावं ती. अहो कसलं प्रेम आणि कसलं काय, ह्यातच प्रेमाची पारख कळती ना. अहो प्रिया आहे का ती? अगं प्रियाच आहे की. काय परिस्थिती आली आहे तिच्यावर? काय त्याला किती वेळा समजून सांगितलं, त्याला हाय का अक्कलच ना त्याला. अहो पण वेळ बघा ना तिच्यावर काय आली. अगं तिच्या वेळ आली आणि ते आता पिऊन पडतं इकडे तिकडे. अक्कल पाहिजे होती त्याला पण. चला चला. हे बघ पोरी, उद्यापासून तू काय कामाला येऊ नकोस. सगळ्या बायका तुझी हेळसांड करतात, तर तू येऊच नकोस ना कामाला.
आहे जरा लाजा वाटू द्या. बायकोला मजुरीला जायची वेळ आली. अरे का तू कुठं काम धंदा केला असता तर कशाला रला का तिला मजुरीला जायला लागलं असतं. ए मी नाही तिला सांगितलं मजुरीला जा. ओ भाऊजी काय चुकीचं बोलतोय का आम्ही? थोडं संसाराकडे पण लक्ष द्या. अहो चला त्यांना सांगून नाही समजणार. हे बघ ए, शेवटचं सांगतोय. एकतर आई बापाला लांब घालवून बसलास. किमान तुझा परपंच तरी संपवू नको. एक दिवस ना कुणीच राहायचं नाही तुझं. लय पश्चाताप होईल. ओ ज्ञानी निघा तुम्ही निघा. आलात का? तू निघलो होता दिवसभर. का तुला काय करायचं? आज कामाला गेली होती ना? पैसे दे मला लागायचे. कसले पैसे? पैसे बिसे काय नाही येत माझ्याकडं. घराची चूल मला सांभाळावी लागते. लगीन करून आले चुकी केली मी. असं वाटलं होतं लग्नाआधी जसं दिसतंय तसं काहीतरी असेल तुमच्यात, पण काहीच नाही. खूप मोठा गुन्हा केलाय मी. गुन्हेगार आहे मी, गुन्हेगार. लग्न करून आले तुमच्या सोबत. अगं माझं चुकलं पण मला आत्ता पैसे दे. माझ्याकडे नाही पैसे बिसे. पैसे दे नाही तर बघ काय करणार आहे? करायचे करा. अहो अहो ऐका. सोड.